पितृपक्षात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे अळूवडी. तर आज आपण मस्त ही क्रिस्पी अशी अळूवडी करणार आहोत आणि ती पण डीप फ्राय न करता. याला गुजरातमध्ये पात्रा पण म्हणतात, तर गुजराती पात्रा म्हणा किंवा अळूवडी म्हणा. करायला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या अळूवडीच्या रेसिपीला सुरुवात करूया. यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितले आहे ज्यामुळे तुमची ही अळूवडी मस्त क्रिस्पी कुरकुरीत होणार. चला, तर सगळ्यात आधी आपण जे पात्र्याला म्हणजेच आपल्या या अळूवडीला जे काही बेसन लावायचं आहे ना ते तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1.5 कप बेसन. आता मी इथे 3 अळूवडीचे रोल बनवणार आहे. म्हणजे माझ्याकडे 9 ते 10 अळूची पानं आहे आणि ही बऱ्यापैकी मोठी पानं आहे. त्यासाठी मी इथे 1.5 कप बेसन घेतलं आणि हे जे प्रमाण आहे अगदी बरोबर झालेलं आहे. माझं अजिबात पीठ उरलं नाही किंवा मला कमी पण पडलं नाही. त्यानंतर यामध्ये जर तुम्हाला थोडीशी अजून जास्त क्रिस्पी करायची असेल ना, तर यामध्ये तुम्ही 1 चमचा तांदळाचं पीठ पण घालू शकता. पण मी इथे वापरलं नाहीये, तरीही आपली ही अळूवडी मस्त क्रिस्पी कुरकुरीत झाली आहे. आता हे जे बेसन आहे यामध्ये सगळे मसाले घालून घेऊ. तर मी अर्धा चमचा हळद घेतली, 2 चमचे मी इथे तिखट घेतलेला आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा धणे जिरे पूड घातलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चवीपुरतं मीठ घालू. त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. जर आलं लसूणची पेस्ट रेडी नसेल आणि जर तुम्ही वेगळी करत असाल तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि 1 ते 2 मिरच्या पण यामध्ये वाटून घालू शकता. नाही घातलं तरीही चालेल, ऑप्शनल आहे. त्यानंतर या अळूवडीला एकतर चांगली टेस्ट यावी म्हणून आणि कधी-कधी अळू खाजवतो त्यासाठी म्हणून मी इथे चिंचेची चटणी घातलेली आहे. आता तुमच्याकडे जर ही चटणी नसेल ना, तर थोडंसं जे आपलं चिंच आहे ते भिजत घालायचं आणि त्या चिंचाचा 2 चमचे कोळ यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून इतकं गूळ घालायचं. गुळाने या जी वडीची चव जी आहे ती अप्रतिम होते आणि थोडासा यामध्ये लिंबू देखील पिळायचा आहे. तर हे सगळं आता आपण घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये मला ओवा आणि तीळ पण घालायचं होतं, पण मी आत्ता विसरली आहे. मी थोड्या वेळात घालणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ते कळेल. चला, तर आता हे छान आपण पाण्याने मस्त भिजवून घेऊ. आपल्याला हे अतिशय घट्ट पण नको आणि अतिशय पातळ पण नको. म्हणजे हे आपल्या अळूच्या पानाला छान लागलं पाहिजे इतपत आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे. हे बघा, थोडं-थोडं पाणी ॲड करून मी इतपत कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता असं आपलं हे जे बेसनचं बॅटर आहे ते तयार झालं पाहिजे. म्हणजे हे छान आपल्या या पानांना लागेल. तर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने थोडंसं फेटून घेत आहे आणि छान मिक्स करून घेत आहे. असंच तुम्हाला पण करायचं आहे. कारण यामध्ये ना थोडीशी एअर फॉर्म होते आणि ज्या आपल्या वड्या आहेत त्या छान कुरकुरीत होतात. आता आपल्याला या पानांना हे लावून घ्यायचं आहे. तर मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. माझ्याकडे 9 ते 10 पानं आहे. म्हणजे टोटली 9च आहे. तर मी 3-3 पानांचा रोल तयार करणार आहे. सगळ्यात आधी आपली ही जी धुतलेली पानं आहे त्यांना थोडंसं लाटून घ्यायचं आहे. कारण मधला जो देठ असतो तर तो थोडासा जाड असतो आणि जेव्हा आपण अळूवडी ही फोल्ड करायला जातो तर ही प्रॉपर फोल्ड होत नाही. तर या पद्धतीने हे लाटून घ्यायचंय आणि या पद्धतीनेच मी सगळे पानं लाटून घेते. सगळी पानं मी लाटून घेतली. आता बघा या पद्धतीने सगळ्यात मोठं पान खाली ठेवायचं आहे आणि त्याला असं हे बॅटर किंवा हे बेसन लावून घ्यायचं आहे. तर अगदी जाड लावायचं नाहीये, जाड लेयर लावायची नाही किंवा अगदी पातळ लेयर पण लावायची नाही. जर जास्त जाड असेल ना तर मग आपली अळूवडी ही जी कुरकुरीत होत नाही आणि जर पातळ असेल ना तर फक्त पानच फ्राय केलं जातं आणि ती जास्त ऑइली होऊ शकते. म्हणून अगदी थिन लेयर आपल्याला या बेसनाचा या अळूला लावून घ्यायचा आहे. एका पानाला मी छान हे बॅटर बेसन लावून घेतलं आणि आता दुसरं पान याच्या अपोजिट साइडने ठेवत आहे आणि त्याला पण या पद्धतीने असं पातळ लेयर लावून घ्यायची आहे. त्यानंतर तिसरं जे पान आहे ते या पद्धतीने असं लावायचं आहे. म्हणजे एक पान उलटं आणि एक पान सुलटं म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये लावायचं आहे. फक्त पानाला बेसन जे आहे ना ते उलट्या साइडनेच लावायचं आहे. म्हणजे अळूचं जे पान असतं तर
वरची जी डार्क ग्रीन कलरची बाजू असते ती सरळ मानली जाते आणि जी मागची बाजू असते ज्याला देठ म्हणजे लावलेलं असतं किंवा देठ असतं, तर ती जी बाजू आहे ती उलटी बाजू असते. तर उलट्या बाजूनेच आपल्याला हे सगळं बेसन लावून घ्यायचं आहे. आता याला मी या पद्धतीने रोल करून घेतलं. साईडनी पहिले फोल्ड करून घेतले आणि त्यानंतर रोल करून घेतलं, म्हणजे आपलं बेसन जे लावलेलं आहे ना ते बाहेर जाणार नाही. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे 9 पानं होते आणि बरोबर 9 पानाची मी 3 वड्या तयार करून घेतलेल्या आहे. आता मी याला 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घेतलं आणि आता इथे 15 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर मी बऱ्याच वेळानंतर हे झाकण काढलेलं आहे. तोपर्यंत मी दुसरं काम केलं. त्याच्यामुळे ही वडी जी आहे ती पण छान थंड झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय वाफ नाही आली. तर आता या वड्या पण छान थंड झालेल्या आहे, म्हणजे अगदी थंड नाही पण कोमट आहे आणि आता याला आपण कट करून घ्यायचं आहे. अळूवडी कधीही गरम गरम असताना कट करायची नाही. ती बरोबर कट होत नाही आणि ती तुटते किंवा शिजली जात नाही, म्हणजे पूर्ण प्रॉपर त्याच्यामधलं कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालू असते. त्याच्यामुळे ती प्रॉपर कट होत नाही. म्हणून हे लक्षात ठेवायचं. अळूवडी कधीही थोडीशी थंड झाल्यानंतर किंवा कोमट झाल्यानंतर कट करायची, ती प्रॉपर कट होते. आता मी या पद्धतीने सगळ्या अळूवडी कट करून घेतल्या. आता आपण याला फोडणी देऊ. तर डीप फ्राय पण तुम्ही करून घेऊ शकता, पण आज इथे मी मस्त शॅलो फ्राय करणार आहे आणि छान खमंग फोडणी देणार आहे. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये, म्हणजे असं पसरट पॅन घेतलेलं आहे, त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये 2 चमचे मोहरी घालू. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी अशा स्लिट करून घेतल्या, त्या घातल्या. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, याच्याने मस्त खमंग फोडणी होते. त्यानंतर हिंग घालायचं आहे, पण मी थोडी विसरली त्याच्यामुळे मी नंतर घातलेलं आहे. 1 टेबलस्पून यामध्ये तीळ घालू आणि लगेचच आपल्या ज्या कट केलेल्या वड्या आहेत त्या ठेवून घेऊ. कारण मोहरी पण फुटत राहते आणि ही जी तीळ आपण घातली आहे ना ती पण फुटत राहते. तर थोडंसं सावकाश आणि व्यवस्थित काळजीपूर्वक घाला. एकदा का यामध्ये या वड्या आपण ठेवल्या की त्यानंतर तीळ जी आहे ती क्रॅक होणं किंवा फुटणं कमी होतं आणि नंतर मग हे उडत नाही. हे बघा, सुरुवातीला मी हिंग घालायचं विसरले, तर मी आता हे घालत आहे आणि हे छान मग मिक्स करून घेणार आहे. आता या वड्या दोन्ही बाजूनी मस्त आपल्याला खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. एक बाजू झाली की दुसऱ्या बाजूनी पण छान आपण असंच करून घेऊ. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी छान असा खरपूस असा रंग आलेला आहे आणि आपल्या या अळूच्या वड्या तयार आहे. तर या अळूच्या वड्या सर्व्ह करू. तर मी इथे फक्त अशा अळूच्या वड्या सर्व्ह केलेल्या आहेत. तुम्ही पूर्ण पितृपक्षाचं जे ताट आहे त्याच्यासोबत हे सगळं सर्व्ह करू शकता आणि या वड्यांना तुम्ही अशा तर खाऊ शकताच, पण या वड्यांची भाजी पण तुम्ही करू शकता आणि या भाजीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला ते बघायला मिळेल. तर ही मस्त कुरकुरीत अशी अळूवडी किंवा गुजराती पात्रा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.